मराठवाडा विदर्भासह अनेक भागात अतिवृष्टीनं शेतमालाचं नुकसान झालंय। त्यात एका सत्ताधारी आमदाराच्या गौतमी पाटील सोबतच्या डान्सवरून विरोधकांनी सरकारला टीकेचं लक्ष्य केलंय। पाहूया। काय करू एवढी तेवढी पाणी आता कस काय करू। मराठवाडा विदर्भ खानदेशसह इतरही अनेक भागात अतिवृष्टीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय। सर्वाधिक फटका यवतमाळला बसलाय। मात्र त्याच जिल्ह्यातील अळणीचे भाजप आमदार संदीप धुर्वेंचा गौतमी पाटील सोबतचा डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वडेट्टीवारांनी टीका केली। वडेट्टीवारांनी म्हटलंय की यवतमाळ जिल्ह्यात 4 दिवसापासून जनजीवन विस्कळीत आहे। शेतीचं सर्वाधिक नुकसान झालंय। अशा स्थितीत अडचणीतल्या लोकांना वाऱ्यावर सोडून भाजपचे आमदार संदीप धुर्वे गौतमी पाटील यांच्यासोबत बेभान नाचण्यात व्यस्त आहेत। जनाची नाही तर कमीत कमी मनाची लाज ठेवा। माझ्या ठेक्याला प्रतिसाद पाहून ज्या नावाजलेल्या डान्सर आहेत गौतमी पाटील यांनी सुद्धा मोह आवरला नाही, त्यांनी माझ्यासोबत ठेका धरला। यात चुकीचं काय? हिंदूंनी संग करायचे नाही का? अरे बाबा वडेट्टीवार, तुझ्यामध्ये एवढा दम नाही रे, तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये एवढा आकृष्टता नाही आहे, नाही तर माझ्या पहिलेच गौतमी पाटील तुझ्यासोबत नाचली असती। महाराष्ट्रात ती संदीप धुर्वेसोबत नाचली, ठेका धरला। धन्यवाद। आमदार साहेब, तुम्हाला असं वाटत नाही का की आपण त्या ठिकाणी डान्स केला, आपण त्या ठिकाणी त्या गौतमी पाटीलसोबत नाचलो, कुठेतरी आपल्या पदाची गरिमा आपण बाजूला ठेवून डान्स केला? हे बघा, हिंदुत्वाचा सण आहे, समजले ना? दहीहंडी 25,000 जमाव, आणि हिंदूच्या सणाला मी नाचणार नाही, दहीहंडीला नाचणार नाही, माझा हिंदूचा सण आहे, समजलं? हां। अतिवृष्टीनं सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, हिंगोली, परभणी, जळगाव, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। संभाजीनगरात नाना भिका ठोंबरे यांचं मका पीक पावसानं आडवं केलं। बीडमध्ये अनेक शेतात पाणीच पाणी झाले। अशी स्थिती राहिली तर पिकावरच कापूस पिवळा पडण्याची भीती आहे। हिंगोली सोयाबीनला सर्वाधिक फटका बसलाय। बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यात जवळपास सर्वच पिकांची हानी झाली। यवतमाळ, परभणी, धुळे, जळगाव या भागातही कमी अधिक प्रमाणात सारखी स्थिती आहे। मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांनी लातूर भागात नुकसानीची पाहणी केली। परभणी जिल्ह्यात कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी झालेल्या हानीचा आढावा घेतला। कॅबिनेट बैठकीनंतर मदत कधीपर्यंत देता येईल हे स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मनोज जरांगेंनी जालना जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागांना भेट दिली। सरकारला तातडीनं मदतीचं आवाहन जरांगेंनी केलंय। दुसरीकडे आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अंबादास दानवेंनी संभाजीनगर, जालना, परभणीत नुकसानग्रस्तांची पाहणी केली। हो, इथं आता आम्ही तर गुडघे इतक्या पाण्यात येत, इथला प्लॉट आहे ना की पूर्णच गेलाय। हजारो हेक्टर जमीन आता ही पाण्याखाली गेली। लय वाईट परिस्थिती आहे सगळी। आपण आता या अशा परिस्थितीत सुद्धा फार मोठी मदत करू शकतो। फक्त तातडीनं करायला लावा, नसता काय व्हायचं ते पीक पाहणी त्याच्यामुळे दादा याच्यात होणारच। कारण काय की सगळं अतिवृष्टीत आलेत सगळे, हो, त्याच्यामुळे मदत तर सगळी पिकाच्या नुकसानीचं मिळणार आहे। उद्या कॅबिनेटमध्ये ह्या सगळे संकटाची माहिती मी माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना सांगणार आहे। पीक विमा कंपनी अग्रिम कधीपर्यंत देतील याबाबतची माहिती मी उद्या मुंबईत गेल्यानंतर सांगेन। राज ठाकरेंनीही ट्विटद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारला आवाहन केलं। आता मागणी म्हणजे पहिला आम्ही पाहणी करू, मगच त्याच्यावर मागणी करू। उगाचची काहीतरी आम्हाला मागणी करायची म्हणून नाही, राजकीय मागणी म्हणून नाही, पण निश्चित एक गोष्ट
नक्की आहे की आपल्याला माहिती आहे सण येत आहेत, गणपती बाप्पाचा सण आहे, त्याच्यानंतर नवरात्र आहे. शेतकऱ्यांना आपल्याला मदत देणं गरजेचं आहे, खांद्याला खांदा लावून उभं राहणं गरजेचं आहे, धीर देणं गरजेचं आहे. आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि 1 तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही. अतिशय बरोबर आहे त्यांचं म्हणणं की शेतकरी लाडका कसा आहे. शेतकऱ्याला PM सन्मान योजनेतनं 6,000 रुपये दिले जातात, नमो किसान सन्मान योजनेतनं 6,000 रुपये दिले जातात. अशा संकटाच्या काळात जर शेतकऱ्यांना अशीच संकट आली तर NDRF SDRF मधून पैसे सुद्धा देतोय. दरम्यान गेल्या 2 वर्षांच्या काळात अतिवृष्टी गारपिटीनं जे नुकसान झालं त्यावेळेस 2 ते 3 वेळा सरकारनं पंचनामे केले, मात्र त्याची अद्यापही मदत न मिळाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे यावेळी तरी दिवाळीचा सण तोंडावर असताना तातडीच्या मदतीची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.